नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का। अजित पवार गटातील धुळ्यातील मोठ्या नेत्यानं सोडली अजित पवारांची साथ, त्यामुळे अजित पवारांसाठी मानला जातोय सर्वात मोठा धक्का। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। मात्र निवडणुकीच्या ऐन तोंडावर धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसताना दिसतोय। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस इर्शाद जागीरदार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। इर्शाद जागीरदार यांनी समाजवादी पार्टी जाण्याचा निर्णय घेतला असून या प्रवेशासंदर्भात इर्शाद जागीरदार यांनी काही दिवसापूर्वी लखनौ येथे जाऊन खासदार अखिलेश यादव यांची भेट घेतली होती। येणाऱ्या 9 सप्टेंबरला आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ते समाजवादी पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत। तर धुळे शहर विधानसभेसाठी ते इच्छुक असल्याने अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर केली असल्याचा त्यांनी दावा केला आहे। तसेच त्यांना पक्ष सोडण्यासाठी इतरही कारणे दिली आहेत। यामध्ये बदलापूर येथील घडलेली घटना आणि मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेले वादग्रस्त विधान, काही दिवसापूर्वीच मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या घटनेतील आरोपींना अद्यापही राज्य सरकारकडून अटक केली गेली नाही, या संपूर्ण घडामोडीमुळे नाराज होऊन आपण अजित पवार यांची साथ सोडून समाजवादी पक्षात जात असल्याचे देखील इर्शाद जागीरदार यांनी सांगितले। दरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून समजले जाणारे इर्शाद जागीरदार यांनी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर घेऊन आपल्याला कोणत्याही पद्धतीनेही निवडणूक लढवायची व जिंकून यायचं या उद्देशानं अखिलेश यादव यांच्या हातात हात दिलाय। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात अजित पवारांनी केलेल्या मोठ्या बंडखोरीमध्ये सहभागी झालेले इर्शाद जागीरदार यांनी अजित पवारांना साथ देण्याचं ठरवलं होतं। मात्र पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यापैकी एक असणाऱ्या इर्शाद जागीरदार यांनी आता मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा हात सोडून अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजित पवारांसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातोय। दरम्यान इंडिया आघाडीनं त्यांना उमेदवारी देऊ केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितले। म्हटल्यावर म्हणजेच यांचा हा प्रवेश आता महाविकास आघाडीच्या बाजूने झाल्याचं बोललं जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांनी जसं शरद पवारांसोबत बंड केले तसंच बंड आता अजित पवारांसोबत होतंय का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।